नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश गोपे। बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। दादासाहेब बोके विद्यालय वरखेड येथे 1 मार्च 2023 रोजी माजी विद्यार्थी व कर्मचारी मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले। या मेळाव्यास 1962 ते 2005-06 पर्यंतचे माजी विद्यार्थी तसेच निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला। विद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे योगदान कसे वाढविता येईल यावरही सकारात्मक चर्चा झाली। प्रतिमा पूजन, स्वागत व मनोगत सत्रानंतर कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक माननीय इंगोले सर होते। सूत्रसंचालन शिक्षक अभिनव गुडसुंदरे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ मंगला अतुलराव देशमुख यांनी केले। कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे ब्युरो चीफ सुनील गोरमाडे, तिवसा, अमरावती। माया बेलुरकर, मी 82 ची पासआउट आहे। हा जो प्रोग्राम मॅडमनी जो म्हणजे एकत्रित केलेला आहे, तर हा म्हणजे खूप वाखाणण्याजोगासारखा आहे। त्यानंतर आमचे हे इंगोले सर, त्यानंतर आमचे जे विद्यार्थी आहे म्हणजे जे झालेले म्हणजे आमचे पासआउट झाले ते कधी भेटले नाही, पण ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने जे भेटले आणि खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं की हा प्रोग्राम, असे प्रोग्राम गेट टुगेदर हे व्हायला पाहिजे। ह्या गेट टुगेदरमध्ये म्हणजे प्रत्येक जण म्हणजे जे पासआउट झालेले असतात प्रत्येक याच्यामधले इयत्तामधले, तर त्यामुळे कसं एकत्र येतात आणि त्यामुळे सगळ्यांचे भेटीगाठी होतात आणि जे सुखदुःख जे असतात ते एकत्रीकरण म्हणजे आणि भेटीगाठी झाल्यामुळे ते कसं बरं वाटतं आणि त्याच्यामुळे कसं ह्या देशमुख मॅडमचे जेवढे आभार मानणार तेवढे खूप वाखाणण्याजोगे आहे। मी त्यांचे आभार मानते। चिरामजी गोले, BSc B.Ed, BSc मी 69 वर्षी केलं आणि 70व्या वर्षी 1970 मध्ये मी दादासाहेब बोके विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झालो। तेव्हा मी फक्त BSc होतो आणि 70 पासूनची 89 पर्यंत सेवा मी दादासाहेब बोके विद्यालयात केली आणि दादासाहेब बोके विद्यालयाचे विद्यार्थी आणि सगळं मित्रमंडळी या सर्वांनी प्रेम दिलं। त्या प्रेमाच्या जोरावरच, त्या शिदोरीवरच आज ही माझी जी वाटचाल आहे, जीवन वाटचाल आहे, ती निश्चित सुरू आहे। सगळे विद्यार्थी आज आपुलकीने या ठिकाणी आले, शिक्षक आपुलकीने आलेत। त्या सर्वांचं या विद्यालयाच्या वतीनं मी स्वागतही करतो, आभारी मानतो वाटल्यास। कारण विद्यार्थी म्हटलं की विद्यार्थ्यांची भेट, शिक्षकांची भेट ही दुर्मिळ असते। ती दुर्मिळ भेट आपल्या या सौ देशमुख मॅडम, मुख्याध्यापिका दादासाहेब बोके विद्यालय वरखेड यांनी जो उपक्रम घडून आणला, त्यामुळे आमचा सगळ्यांचा मेळावा या ठिकाणी जमला आणि एकत्रित जमून आनंद व्यक्त करण्याचा संधी आम्हाला या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे। धन्यवाद। मी रामभाऊ चंपतराव चापले, गाव माझं निंबोरा आणि मी आमच्या या इंगोले सरांचा आवडता विद्यार्थी। उठसूट सरांनी म्हणजे कारण 9वी आणि 10वीला सायन्स होतं। राजेंद्रा, नरेंद्रा, दिवाकरा इथे पाठीमागे, पुंडलिक, भाऊराव हे माझे सर्व वर्गमित्र एका खोलीत बसणारे आणि काय असायचं नसायचं सरांच्या लक्षात आलं की सरांनी आम्हाला सरळ करायचं। गणित हा विषय सर, खरंच गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आमचे हे महेंद्र हे सुद्धा आम्ही सर्व एक, जसं नरेंद्रन सांगितलेलं आहे की मी भारवाडीवरून येत होतो, मी निंभोऱ्यावरून येत होतो, माझ्या पायात चप्पल नव्हती। भाऊराव सुद्धा माझ्याच गावचा, पुंडलिक माझ्याच गावचा। हे आम्ही सर्व वर्गमित्र, आमचं कसं जीवन गेलं हे सरांना माहिती आहे। आमचे वर्ग शिक्षक नाकाळे सर सध्या नाही आहे, आमचे मुळे सर सध्या नाही आहे, नंतर आमचे डहाणे सर नाही आहे। म्हणजे हे सर्व आमचे शिक्षक, आम्ही शिक्षक म्हणावं की गुरुच आहेत। कुठं चुकलं की कान पकडायचे आणि खरंच सरांचा मी म्हणजे आवडता लाडका विद्यार्थी होतो। आणि योगायोगाने काय झालं की मी संस्थेतच शिकलो, संस्थेतच नोकरी लागली
आणि संस्थेतच मुख्याध्यापक झालो. आणि मी भाग्यवान म्हणतो स्वतःला की माझ्या हाताखाली, मी मुख्याध्यापक म्हणून माझ्या हाताखाली काकडे सर आलेत PTI तांदूळ रेल्वेला सहाय्यक शिक्षक म्हणून, नंतर बैतुले सर आलेत सहाय्यक शिक्षक म्हणून. म्हणजे मला त्यांना काम सांगावं नाही लागलं, एक गोष्ट सांगून राहिलो. आणि योगायोगानं सरांची मुलगी ही माझी सहाय्यक शिक्षिका म्हणून आली मेन ब्रँचला. म्हणजे एवढा मी भाग्यवान का म्हणतो की योगायोगानं गुरु मला म्हणजे सहाय्यक शिक्षक म्हणून लाभलेत. आणि माझी मिसेस सुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेतच म्हणजे लागली. आम्ही दोघंही एकाच संस्थेत लागलो. नेरपिंगळावरून ती सेवानिवृत्त झाली. मी मेन ब्रँच अमरावती जुलै 15ला सेवानिवृत्त झालो. आणि आता सेवानिवृत्तीच्या काळात मॅडमनी चांगली माझ्यावर जबाबदारी दिली, देशमुख मॅडमनी, की सर तुम्ही तुमच्या बॅचचे जेवढे काही आहे त्यांना फोन करा, बोलवा. आनंदाने मी स्वीकार केला. खरंच देशमुख मॅडम कुठे आहे? कळली. आता तुम्ही मुलाखत द्या. या ठिकाणी माजी विद्यार्थी माजी कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला, याचा मला खरोखर आनंद आहे. कारण हे सर्व विद्यार्थी माझ्यासाठी अगदी नवीन आहेत. मला फक्त या ठिकाणी येऊन 1.5 वर्ष झालं, पण एक असा मनामध्ये विचार आला की सर्व शाळांमध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत आणि या शाळेकडे विद्यार्थ्यांचा पालकांचा कल वाढवण्यासाठी ही शाळा आपण एकदा सर्वांना दाखवावी. म्हणून मग माजी विद्यार्थी या ठिकाणी येऊन ते जर आपल्याला काही सूचना करतील, मार्गदर्शन करतील, आपल्यालाही दिशा मिळेल. कारण एकमेकांच्या सहकार्याशिवाय हे काम अशक्य आहे. म्हणून मी एकदा विज्ञान प्रदर्शनीमध्येच आपले सरांची माझी भेट झाली. सरांनी मला सांगितलं की मॅडम मी वरखेडच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ते माझ्या डोक्यात होतं. आणि 12 जानेवारीला मी सरांना फोन केला की सर आपल्याला उद्या एक मीटिंग घ्यायची आहे. माझ्या विनंतीला मान देऊन सर या ठिकाणी आले. आम्हाला एक छोटेखानी मीटिंग घेता आली. त्यानंतर मी याचं आयोजन केलं आणि सरांवर जबाबदारी सोपवली होती की तुम्ही तुमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना तुमच्या जेवढ्या संपर्कात आहे, कारण माझ्यापेक्षा त्यांचा संपर्क जास्त, माझ्यापेक्षा आनंदराव काकांचा संपर्क जास्त, यांनी मला इतकी मदत केली की मॅडम आम्ही आमच्याजवळ जेवढे नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना आणण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. आणि या ठिकाणी एवढ्या भरपूर प्रमाणात आपण माजी विद्यार्थी उपस्थित झालात, यामुळे मला अतिशय आनंदाचा क्षण हा माझ्यासाठी राहील. मी प्राध्यापक ॲडव्होकेट नरेंद्र राऊत, माझं गाव भारवाडी आहे आणि 1972-73 या सालचा मी विद्यार्थी आहे. आणि आज आम्हाला इथे येताना अतिशय आनंद होत आहे. याचं कारण की या इथल्या ज्या मॅडम आहे, हेडमिस्ट्रेस मॅडम आहे, त्यांनी देशमुख मॅडम त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन सर्व विद्यार्थ्यांना, जे माजी विद्यार्थी 62 पासून ही शाळा सुरू झाली, 62 पासूनचे आतापर्यंत जे सर्व माजी विद्यार्थी आहे त्यांचा अनेक प्रकारे शोध घेतला. कोण विद्यार्थी कुठे आहे, काय करत आहे. आणि अनेकांना त्यांनी फोन पण केले. आणि त्या फोनच्या माध्यमातून मला पण त्यांचा फोन आला, काही तुमच्या ओळखीचे विद्यार्थी असतील तर त्यांना तुम्ही पण फोन करा. मी पण काही विद्यार्थ्यांना, आमच्यासोबतचे जे विद्यार्थी होते, मागच्या पुढच्या बॅचचे होते, त्यांना फोन केले आणि येण्याची विनंती केली. तर सांगायचं एवढंच की मॅडमनी, हेडमिस्ट्रेस मॅडमनी हा जो इथे उपक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगता आहे. कारण जे विद्यार्थी असतात माझी, ते विखुरलेले आहे. कोणी व्यवसायानिमित्त, कोणी नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावात राहिलेले आहे, वेगवेगळ्या गावात गेलेले, एकाच शाळेत शिकलेले असूनही अलग अलग ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत नव्हत्या. एखाद्या वेळेस जर भेट झाली तर काय बा तो कुठं आहे, तर तो तर मला भेटला होता, माझी भेट झाली नाही, असे अनेक प्रसंग यायचे. परंतु या प्रसंगानुसार हे जे मॅडमनं इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये हे जवळपास बरेचसे विद्यार्थी आलेले आहे. म्हणजे मागच्याही बॅचचे आले, कारण आम्ही 5व्या वर्गात असताना जे 10व्या वर्गात विद्यार्थी त्यावेळेस होते ते आमच्या सगळे ओळखीचे आहे. ते 5 वर्षांना समोर जरी असले तरी ते आमच्या ओळखीचे असल्यामुळं त्यांच्याही भेटीगाठी झाल्या. अगोदरचे जे होते त्याही बॅचेसचे काही विद्यार्थी होते, त्यांच्या भेटीगाठी झाल्या. आणि हा मोठा असा योगायोग ह्या मॅडमने घडून आणला. खरोखरच या मॅडमचे मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महत्त्वाचं विशेष म्हणजे इथे आम्ही विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटायची आम्हाला तर उत्कंठा होतीच, परंतु आम्हाला ज्या सर लोकांनी शिकवलं ते सर लोक
आम्हाला इथे पाहायचे होते. सर लोकांची म्हणजे काही लोकांची भेट होत होती, काही लोकांची होत नव्हती. साधारणतः जे इथे वरखेडच्या शाळेमध्ये शिक्षक होते, विद्यार्थी होते, ते आळकोजी महाराजाचा पुण्यतिथी महोत्सव ज्यावेळेस असतो त्यावेळेस ही सगळी मंडळी इथे येते नेहमी. आणि त्याला आवर्जून सगळे माझे विद्यार्थी पण येतात आणि शिक्षक जे आम्हाला शिकवणारे होते ते सुद्धा त्या कार्यक्रमाला बहुतेक येतात. आणि त्यावेळी बहुतेकांच्या भेटीगाठी होत होत्या. परंतु आता त्याही कार्यक्रमाला थोडीशी गॅप पडली आणि भेटीगाठी थोड्या कमी झाल्या. परंतु त्याही याच्यामध्ये आम्हाला जे गणित आणि विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा विषय, जो विषय शिकवणारे जे सर आहे माझ्या बाजूला उभे आहे ते इंगोले सर, त्यावेळेस आम्हाला ते गणित आणि विज्ञान हा विषय शिकवत होते. त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की 8वा वर्ग पास झाल्यानंतर आर्ट किंवा सायन्स असे ते विषय घ्यावे लागत होते. मग साधारण बऱ्यापैकी जे विद्यार्थी असत ते सायन्सला जात आणि काही आर्ट्सला जात. तर सरांच्या जे काही हे होते सरांच्या विषयी किंवा जे रेप्युटेशन होतं शिकवण्याचं त्यांचं, त्या दृष्टिकोनातून आम्ही मॅथ्स सायन्स घेतलं. आणि जे आम्ही मॅथ्स सायन्स घेतलं ते खरोखर योग्य घेतलं असं सरांच्या माध्यमातून सिद्धही झालं. कारण सरांची शिकवण्याची पद्धत नवीन लागलेले होते आणि इतका अभ्यास त्यांचा का नवीन जो टीचर असतो, शिक्षक असतो, त्याचा तेवढा अभ्यास नसतो. आणि थोडं काय असतं त्याच्यामध्ये प्रिपरेशन कमी जर असली तर शिकवण्यामध्ये थोडा फरक पडतो. परंतु शिकवण्यामध्ये थोडा फरक असा त्यांनी कधी जाणूच दिला नाही. आणि उत्कृष्ट असं जे अध्यापन ज्याला म्हणतात, उत्कृष्ट अध्यापन ज्याला म्हणतात, ते उत्कृष्ट अध्यापन आमच्या इंगोले सरांनी केलं. बाकीची सर लोक आहे, मुळे सर होते, MB जाधव सर जे हेडमास्टर होते, मुख्याध्यापक होते, ते सुद्धा प्रत्यक्ष आम्हाला शिकवायचे. नाही तर जनरली आपण पाहतो की हेडमास्टर वगैरे काय खुर्चीत बसले की ते पिरियड वगैरे काही घेत नाही, शिकवत नाही. परंतु मुख्याध्यापक आमचा एक इंग्रजी विषयच त्यांच्याकडे होता आणि त्यांनी बिलकुल इमाने इतबारातून शिकवला. मुळे गुरुजी होते, त्यांनी त्यांचे विषय शिकवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदर सांगितलंच आहे की जो सायन्सचा जो बेस असतो मेन, तो आमचा इंगोले सरांनी पक्का केला. आणि सायन्सच्या सगळ्या विषयामध्ये मला प्रावीण्य मिळालं आहे. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये प्रावीण्य आहे, फिजिक्समध्ये आहे, केमिस्ट्रीमध्ये त्यामध्ये आहेत. आणि इंग्लिशमध्ये तर सगळ्यात जास्त मार्क आहे, 86% मार्क आहे. आणि सगळ्या विषयात डिस्टिंक्शन त्यावेळेस 75 त्यावेळच्या काळात. तर हे जे पुण्य आहे, ही जी प्रेरणा आहे, ही सगळी या शाळेचं जे वातावरण होतं त्या वातावरणाच्या मुळं आम्ही त्यावेळेस करू शकलो. आणि त्याच्यानंतर मग MSc जे केलं, सायन्स जी एक विंग मी निवडली होती ती शेवटपर्यंत मी माझ्या याच्यामध्ये कायम ठेवली. BSc सायन्स मॅथमॅटिक्स, MSc सायन्स मॅथमॅटिक्स आणि नंतर लेक्चररी इन मॅथमॅटिक्स, लेक्चरर, प्रभारी विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य वगैरे, हा सगळा प्रवास इथे झाला. आणि या एका छोट्याशा गावातून, म्हणजे माझं गाव भाराडून येणं जाणं करायचं, 3 किलोमीटर येणे, 3 किलोमीटर वापस जाणे, कधी कधी इथं राहायचं. तर त्या येणं जाणं करून आम्ही इथे शिक्षण घेतलं. आणि बाकीचं जे आहे ते आता बोलायच्या वेळेस मी तुम्हाला सांगेलच. अधिक काही जर असेल तर तुम्हाला विचारता येईल, विचारायचं असेल तर. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.